बाईट्स अँड डिलाइट्समध्ये मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत फ्राईड नूडल्स, तेही रेस्टॉरंट स्टाईल. कसे बनवायचे, प्रॉपरली घरच्या घरी तयार होतील तुम्ही जर मी सांगितलेल्या स्टेप्स फॉलो केल्या तरच. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नूडल्सला फ्राय कशासाठी करायचं, तर आपण अमेरिकन चॉप्सी खातो. अमेरिकन चॉप्सी अतिशय जबरदस्त लागते खायला. आणि दुसरं म्हणजे चायनीज भेल. या दोन मेनूमध्ये आपण फ्राईड नूडल्सचाच वापर करत असतो. त्यामुळे फ्राईड नूडल्स हे कसे बनवायचे, चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे गंजामध्ये मी पाणी उकळत घातलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि उकळी आली की त्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं. त्यानंतरच नूडल्स तुम्हाला त्यामध्ये ओतायचे आहे. नूडल्सला तुम्हाला कुठेही ब्रेक करायचं नाही आहे. जसं पॅकेटमध्ये नूडल्स येतात त्याच प्रकारे तुम्ही गंजामध्ये उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि छान 80% त्याला बॉईल करून घ्यायचं आहे. नूडल्स हे 100% बॉईल करायचे नाही. नूडल्सला किती वेळ बॉईल करायचं, 10 ते 12 मिनिटं. तर इथे एक उकळी आली की नूडल्स छान बॉईल झाला असं समजायचं. दुसरं म्हणजे नूडल्सचा एक तुकडा हातामध्ये घ्यायचा आणि बोटाच्या साह्याने तोडून बघायचा. इझिली जर ब्रेक होत असेल तर नूडल्स प्रॉपरली कुक झालेले आहे. गॅसची फ्लेम बंद करायची. त्यानंतरच 2 ते 3 पाण्याने तुम्हाला नूडल्सला छान धुवून घ्यायचं आहे. एका चाळणीमध्ये निथळत ठेवायचं आहे. त्यावर 2 ते 3 चमचे तेल घालायचं आणि छान प्रत्येक नूडल्सला लागलं पाहिजे असं पसरवून घ्यायचं. पाण्याला छान खदखदून अशी उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. इथे एखाद्या चमच्याच्या साह्याने याला फिरवत राहायचं आहे. हे बघा, या प्रकारे तुम्हाला नूडल्सचा एक तुकडा घ्यायचा आहे हातामध्ये आणि आपल्या बोटाच्या साह्याने ब्रेक करून बघायचं आहे. इझिली ब्रेक होत असला की नूडल्स हे प्रॉपरली कुक झालेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही फ्लेम बंद करून नूडल्स हे फ्राय करायसाठी घेऊ शकता. इथे नूडल्स मी थंड पाण्याखाली 2 ते 3 वेळा धुवून घेतलेले आहे आणि चाळणीमध्ये निथळत ठेवलं आहे. या प्रकारे यावरती तेल घालायचं आहे. तेल घालून छान पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून नूडल्स एकमेकांना चिपकणार नाहीत. बघू शकता इथे मी नूडल्सला छान तेल लावून मिक्स करून घेते आहे या प्रकारे आणि त्याला बाजूला ठेवायचं आहे. कढईमध्ये तळण्यासाठी लागेल इतपत तेल घ्यायचं आहे. त्याला हाय फ्लेमवर गरम करायचं आहे. कुठलाही तळणाचा पदार्थ तुम्ही हाय फ्लेमला तेल गरम केल्यानंतरच त्यामध्ये ऍड करायचा, जेणेकरून तो छान फुटून येईल, छान फुगेल. आता आपण इथे नूडल्ससाठी बाइंडिंग तयार करणार आहोत, जेणेकरून आपण जेव्हा नूडल्स तेलामध्ये घालतो तेव्हा ते छान फुगले पाहिजे. त्यासाठी म्हणून इथे आपण इथे नूडल्ससाठी एक बाइंडिंग तयार करणार आहोत. एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये तळाशी कॉर्नफ्लोअर घालायचा, थोडेसे नूडल्स ऍड करायचे. त्यानंतर त्यावर सुद्धा कॉर्नफ्लोअर घालायचं 1 ते 2 चमचा. त्यावरती थोडेसे नूडल्स ऍड करायचे, कॉर्नफ्लोअर घालायचं. याच प्रकारे तुम्हाला पूर्ण नूडल्स पसरवून घ्यायचे आहे. कॉर्नफ्लोअरमध्ये पूर्ण भिजवून घ्यायचे आहे. कोरडा कॉर्नफ्लोअर आपण इथे यूज करत आहे. यामध्ये आपण एकही थेंब पाण्याचा घालत नाही आहोत. त्यामुळे इथे जर तुम्ही पाणी ऍड केलं तर ते गाठा होईल किंवा एकदम त्याचा गोळा बनून जाईल. त्यामुळे इथे पाण्याचा कुठलाही वापर आपण करणार नाही आहोत. या प्रकारे सगळे नूडल्स आपण कॉर्नफ्लोअरमध्ये भिजवून घेणार आहोत. बघू शकता प्रत्येक नूडल्सला कॉर्नफ्लोअर हा लागला पाहिजे, जेणेकरून तळताना तो छान वरती फुगून येईल आणि असा छान जाड दिसेल. त्यामुळे तुम्ही इथे कॉर्नफ्लोअरची बाइंडिंग या प्रकारे तयार करून घ्यायची आहे. बघू शकता तेल कडकडीत गरम झालेलं आहे. नाही, तेल फार गरम नाही आहे. तेल जर गरम असतं तर टाकल्याबरोबर लगेच जो काही पदार्थ आहे तो वरती आला असता. त्यामुळे तेल अतिशय कडकडीत गरम करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला यामध्ये एक नूडल्सची बॅच ऍड करायची आहे. बघू शकता तेल या प्रकारे वर येऊ शकतं, त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कढई घेताना तुम्ही खोल कढई घ्या. पसरट कढई घेतली की असं तेल वरती येतं. तेल सांडण्याची भीती वाटते किंवा भडका सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे अतिशय खबरदारी घेऊन तुम्हाला तेल गरम करायचं आहे. आणि बघू शकता इथे तेल अतिशय गरम नसल्यामुळे नूडल्स हे प्रॉपरली असे फुगले नाहीत. नेक्स्ट बॅच आपण तळतोय तेव्हा तेल फार गरम आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता नूडल्स हा छान टम्म असा फुगलेला आहे. प्रत्येक तुम्ही नूडल्स बघू शकता फुगून आलेला आहे. हा फरक असतो तेल जर कमी गरम केलं आणि हाय फ्लेमला जर आपण कुठलं तळण काढलं तर तळणामध्ये हा डिफरन्स दिसूनच येतो. त्यामुळे कुठलंही तळण तुम्ही हाय फ्लेमलाच काढावं. या प्रकारे आपल्याला संपूर्ण नूडल्सची छोटी छोटी बॅच करून तळून घ्यायची आहे. बघू शकता इथे फ्राईड नूडल्स हे तयार झालेले आहेत. बघू शकता इथे आपण अमेरिकन चॉप्सी ही तयार करत आहे.
फ्राईड नूडल्स हे छान ब्रेक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण तयार केलेला सॉस घालायचा जो चॉप्सीमध्ये यूज करतात. छान गार्निशिंग करायचं. कच्ची पत्ताकोबी इथे मी गार्निशिंगसाठी वापरलेली आहे. माझ्या घरी सगळ्यांना अमेरिकन चॉप्सी फार आवडते. महिन्यातून 2 ते 3 वेळा मी नक्की करते. तुम्हाला जर रेसिपी फुल हवी असेल तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि अमेरिकन चॉप्सी ही डिटेल्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा.